देऊळ बंद हा सिनेमा चालत असताना नक्की त्या थिएटरमध्ये असं काय घडलेलं आहे ते पहा. देऊळ बंद 2 हा सिनेमा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात जो प्रदर्शित केलेला आहे आणि प्रचंड असा त्याचा शोध चालत आहे. हा जो सिनेमा आहे प्रचंड पॉप्युलर होतोय. पहिल्या भागात नास्तिक शास्त्रज्ञाची कथा होती, तर दुसऱ्या भागात दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील भीषण वास्तव मांडलेला आहे. मग हा जो सिनेमा रिलीज केल्यानंतर जे काही दिग्दर्शक आहेत प्रवीण तरडे, ते अचानक थिएटर्सना भेट देत आहेत. सिनेमागृहामध्ये जाऊन अनेक लोकांशी संवाद साधतात. अशाच एका सिनेमागृहात तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे. नक्की त्यात काय घडलं ते पहा. त्यापूर्वी पहा की चित्रपटाची कथा संगीता पायगुडे म्हणजे स्नेहल तरडे या कष्टकरी शेतकरी महिला भोवती फिरतीये. सातत्यानं दुष्काळ आणि संकटांना तोंड देऊन गांजलेली संगीता थेट देवाच्या अस्तित्वाची आणि कृपेची परीक्षा घेते. ती देवाच्या गाभाऱ्याजवळ जाऊन थेट देवाला विचारणा करते आणि तू जगात असशील तर माझ्यासोबत चल असं म्हणत देवाला तिच्या गावी घेऊन जाण्याचा हट्ट करते. अशी एकंदरीत स्टोरी या सिनेमाची आहे. पहिल्या भागाप्रमाणे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी चित्रपटाची संत स्वामी समर्थांची भूमिका स्वीकारलेली आहे. हा चित्रपट जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या वेदनांवर भाष्य करतोय आणि अडचणीत हिंमत न हारण्याचा संदेश देतो. अशी एकंदरीत या चित्रपटाची कथा आहे. मग या चित्रपटादरम्यान नक्की थिएटरमध्ये काय घडलेले आहे असा अद्भुत प्रश्न तुम्हाला पडेल. देऊळ बंद या 2 सिनेमाचं प्रमोशन सर्वत्र चालू आहे आणि अनेक दिवसांपासून चक्क जे काही दिग्दर्शक आहेत किंवा या सिनेमातील मुख्य भूमिका म्हणजेच प्रवीण तरडे यांच्या पत्नी जी आहे स्नेहल तरडे, त्यांनी भूमिका साकारलेली आहे. ते सिनेमागृहामध्ये जाऊन सर्वांच्या भेटी घेत आहेत आणि भेटी दरम्यानच एक महिला चक्क त्या दिग्दर्शक यांना सांगते की श्री स्वामी समर्थ महाराज यांनी मला वाचवलेलं आहे, त्यांनी खरोखरच मला वाचवलेलं आहे, त्यामुळे मी हा सिनेमा पाहायला आलेली आहे. त्याचबरोबर जे काही शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यांच्यासाठी हा सिनेमा खूप छान बनवलेला आहे अशी महिला